हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब चॅनल सायन्स इन सिम्पल वे. तर आज आपण बघणार आहोत गेन ऑफ अ ट्रान्झिस्टर. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण बघूया गेन म्हणजे काय. गेनचा जर आपण मराठीमध्ये अर्थ बघितला तर तो असा होतो की मिळवणे किंवा फायदा करून घेणे. समजा माझ्याकडे 10 रुपये होते. मी ते एका ठिकाणी गुंतवले आणि त्यातून मला 15 रुपये मिळाले. म्हणजे माझा काहीतरी त्यामध्ये फायदा झाला, बरोबर. मग हा झालेला फायदा आपण एका क्वांटिटीने मेजर करत असतो, ते म्हणजे गेन. मग तो गेन कसा मेजर करायचा? गेन इज इक्वल टू मिळालेलं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर बघा, आपण गुंतवणूक किती रुपयांची केली होती? 10 रुपयांची. म्हणजेच इनपुट काय असेल आपलं? 10 रुपये. आणि आपल्याला मिळाले किती? 15 रुपये. म्हणजेच आउटपुट काय असेल? 15. मग हा जर तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर भेटेल 1.5. म्हणजेच मला 1.5 एवढा गेन झाला. आणि गेनला कोणतंही युनिट नसणार आहे, कारण वरची क्वांटिटी पण काय असेल? रुपयामध्ये, आणि खालची क्वांटिटी पण कशामध्ये असेल? रुपयामध्ये. त्यामुळे गेनला कोणतंही युनिट नसणार. हे झालं सिंपल एक्झाम्पल. पण जर आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर गेन आपण व्होल्टेज आणि करंटने मेजर करतो. म्हणजेच आपल्याला 2 प्रकारचे गेन भेटतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये. एक म्हणजे व्होल्टेज गेन आणि सेकंड करंट गेन. तर मला सांगा, व्होल्टेज गेन म्हणजे काय असेल? आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. त्यानंतर करंट गेन जर आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर तो काय असेल? आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. तर या सिंपल फॉर्म्युल्यावरून आपण व्होल्टेज गेन किंवा करंट गेन कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण बघूया ट्रान्झिस्टर मधला करंट गेन कशा प्रकारचा असतो. तर बघा, ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला करंट गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण इथं 2 प्रकारच्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक बघितलेत. एक म्हणजे सीबी कॉन्फिगरेशन, म्हणजेच कॉमन बेस कॉन्फिगरेशन, आणि दुसरा आहे कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन किंवा सीई कॉन्फिगरेशन. या दोन्हीसाठी आपल्याला करंट गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मला सांगा, करंट गेन म्हणजे आपण मगाशी काय सांगितलं? आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. याच्यावरून आपल्याला काय मिळतं? करंट गेन मिळतो. तर बघा, फर्स्ट कंडिशन आपण बघूया. ज्यावेळेस आपल्याला ट्रान्झिस्टर आपण सीबी कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट केलाय. मला सांगा, सीबी कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करतोय म्हणजेच बेस काय असेल? कॉमन असेल. आणि इनपुट काय असेल? एमिटर. आणि आउटपुट काय असेल? कलेक्टर. म्हणजे जर आपल्याला या ग्राफवरून करंट गेन जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय येईल? आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. तर बघा, इथं आउटपुट करंट काय आहे? आउटपुट करंट या डायग्राम मध्ये आपल्याला काय मिळेल? ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टर सीबी कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करतोय त्यावेळेस आउटपुट आपल्याला कलेक्टर टर्मिनलला मिळतं. त्यामुळे
जो काय आपला आउटपुट करंट असेल तो आपल्याला करंट कलेक्टर टर्मिनलला मिळेल. म्हणजेच आउटपुट करंटची व्हॅल्यू काय असेल, डेल्टा आयसी. डेल्टा आयसी म्हणजेच काय असेल, आउटपुट करंट. त्यानंतर आपण काय करतोय, त्याला इनपुटनी डिवाइड करणार आहोत. मग बघा या कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट आपण कुठे कनेक्ट केलेलं आहे, इनपुट आपण एमिटर टर्मिनलला दिलेला आहे. म्हणजेच जो काही इनपुट करंट असेल तो काय असेल, डेल्टा आय ई. इथं बघा आपण डेल्टा का घेतलेला आहे, तर डेल्टा म्हणजेच चेंज इन करंट. मग बघा डेल्टा आय सी ची व्हॅल्यू काय असेल, डेल्टा आय सी ची व्हॅल्यू असेल IC2 डिवायडेड बाय IC1. IC2 मायनस IC1 डिवायडेड बाय डेल्टा आय काय असेल, IE2 मायनस IE1. याच्यावरून आपल्याला सीबी कॉन्फिगरेशन मध्ये करंट गेन मिळू शकतो. आणि त्याच करंट गेनला आपण नाव देणार आहोत अल्फा. म्हणजे सीबी कॉन्फिगरेशन मधला जो काही करंट गेन असेल तो आपण कोणत्या लेटरने डिनोट करणार आहोत, तर अल्फानी डिनोट करणार आहोत. तर बघा ह्या अल्फाची व्हॅल्यू आपण डीसी आणि एसी या दोन्हीमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. जर डीसी मध्ये आपल्याला जर आपण डीसी व्होल्टेज अप्लाय केलं असेल ट्रान्झिस्टरला, तर मिळालेला करंट गेन काय असेल, डीसी करंट गेन. मग त्यावेळेस आपण अल्फाला सफिक्स देणार आहोत अल्फा डीसी. आणि ज्यावेळेस आपण एसी व्होल्टेज किंवा एसी करंट ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टरला देणार आहोत, त्यावेळेस जो काय आपल्याला करंट गेन मिळेल तो असेल अल्फा एसी. पण ह्या दोन्ही व्हॅल्यू जरी आपण डीसी व्होल्टेज दिलं किंवा एसी व्होल्टेज दिलं तरी ह्या दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत, नियरली सेम असणार आहेत. दोन्ही व्हॅल्यू नियरली काय असतील, सेम असतील. त्यामुळे आपण हे सफिक्स देण्याचं टाळतो. तर बघा हे झालं सीबी कॉन्फिगरेशन. त्यानंतर आपण जर ट्रान्झिस्टर सीई कॉन्फिगरेशन मध्ये जोडला, आता सीई कॉन्फिगरेशन मध्ये जोडायचा म्हणजेच काय असेल, एमिटर टर्मिनल काय असेल, कॉमन असेल. एमिटर टर्मिनल कॉमन असेल आणि इनपुट कोणत्या टर्मिनलला असेल, बरोबर बेस टर्मिनल हे असेल इनपुट टर्मिनल आणि कलेक्टर टर्मिनल असेल आउटपुट टर्मिनल. मग बघा यामधला करंट गेन आपल्याला फाइंड आउट करायचा. करंट गेन म्हणजेच काय, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. मग यामध्ये जर आपण सीई कॉन्फिगरेशन मध्ये ट्रान्झिस्टर कनेक्ट केला असेल तर त्यावेळेस आउटपुट कुठे असतं, बरोबर आउटपुट असेल कलेक्टर टर्मिनलला. म्हणजेच आउटपुट आपल्याला कुठं मिळेल, कलेक्टर टर्मिनलला. आणि त्यामधला करंट काय असेल, आउटपुट करंट. म्हणजेच इथं सुद्धा न्यूमरेटरला काय येईल, डेल्टा आयसी. डेल्टा आयसी म्हणजेच चेंज इन कलेक्टर करंट. आणि चेंज इन कलेक्टर करंट म्हणजेच आउटपुट करंट असेल. त्यानंतर डिनॉमिनेटरला काय येईल बघा, इनपुट करंट. इनपुट करंट आपण इनपुट टर्मिनल कोणतं म्हटलेलं आहे, बरोबर बेस टर्मिनल काय असेल, इनपुट टर्मिनल असेल. त्यामुळे त्यामधील जो काही करंट असेल तो असेल इनपुट करंट. मग बेस करंटला डिनॉमिनेटरला येईल डेल्टा आयबी. मग बघा डेल्टा आयसी आपण कसा कॅल्क्युलेट करू, IC2 डिवायडेड बाय IC2 मायनस IC1. डेल्टा आयसी म्हणजेच IC2 मायनस IC1 डिवायडेड बाय डेल्टा आयबी म्हणजेच काय असेल, IB2 मायनस IB1. IB2 मायनस IB1. म्हणजेच ह्या वरून आपल्याला
करंट गेन मिळेल सीई कॉन्फिगरेशनमधला. सीई कॉन्फिगरेशनमधला करंट गेन आपण या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो आणि त्यालाच आपण बीटा या लेटरनी डिनोट करणार आहोत. बीटा या लेटरनी डिनोट करणार आहोत. जसं आपण अल्फासाठी बघितलं की आपण अल्फा हा AC सिग्नल दिल्यानंतर पण कॅल्क्युलेट करू शकतो आणि DC सिग्नल दिल्यानंतरही कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच आपण बीटा ही दोन्ही कंडिशनमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपण सफिक्स का देत नाही, सफिक्स देण्याचं का टाळतो? कारण AC सिग्नल कनेक्ट केला किंवा DC सिग्नल कनेक्ट केला तरी अल्फाच्या व्हॅल्यूमध्ये फारसा चेंज येत नाही, त्यामुळे आपण सफिक्स देण्याचं टाळतो. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल अल्फा म्हणजे काय आणि बीटा म्हणजे काय. तर अल्फा म्हणजेच काय, CB कॉन्फिगरेशन मधला करंट गेन आणि बीटा म्हणजेच काय, CE कॉन्फिगरेशन मधला करंट गेन. त्यानंतर आपण बघूया या दोघांमधलं रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. बघा आपल्याला माहिती आहे एमिटर करंट जो असतो तो इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. म्हणजेच एमिटर करंटची व्हॅल्यू ही बेस करंट आणि कलेक्टर करंटच्या ॲडिशन एवढी असते. हे आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहे. मग जर बघा आपण ह्या इक्वेशनला दोन्ही साईडला IC ने डिवाइड केलं. डिवाइडिंग बोथ sides by IC. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय IC. मग बघा काय येईल, IE डिवायडेड बाय IC इज इक्वल टू IB डिवायडेड बाय IC प्लस इथं काय होईल, IC डिवायडेड बाय IC म्हणजेच काय मिळेल आपल्याला 1 मिळेल. इक्वेशन काय मिळालं आपल्याला, IE डिवायडेड बाय IC इज इक्वल टू IB डिवायडेड बाय IC प्लस 1. मग बघा याच्या अगोदरच्या पॉइंटमध्ये आपण बघितलेलं अल्फा आणि बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय होती, अल्फाची व्हॅल्यू होती IC डिवायडेड बाय IE, IC डिवायडेड बाय IE. आणि बीटा म्हणजेच काय होता, IC डिवायडेड बाय IB, IC डिवायडेड बाय IB. मग बघा आपल्या इक्वेशनमध्ये आपल्याला हे दोन्ही कॉन्स्टंट ठेवता येतील. बघा इथं काय आहे, IE डिवायडेड बाय IC, पण आपल्याला माहिती आहे अल्फा इज इक्वल टू IC डिवायडेड बाय I. म्हणजेच आपण या टर्मच्या जागी काय लिहू शकतो, बरोबर 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू. बघा ह्या टर्मच्या जागी आपण काय लिहू शकतो, इथं काय आहे IB डिवायडेड बाय IC, पण आपल्याला माहिती आहे बीटा इज इक्वल टू IC डिवायडेड बाय IB. म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय बीटा प्लस 1 डिवायडेड बाय बीटा प्लस 1. मग याच इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 1 अपॉन अल्फा आहे तसं, आणि याचं डिनॉमिनेटर जर आपण समान करायचं ठरवलं तर काय येईल, 1 प्लस बीटा डिवायडेड बाय बीटा, 1 प्लस बीटा डिवायडेड बाय बीटा. याचा रेसिप्रोकल घेतला तर काय मिळेल, अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. हे काय झालं, अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन. हेच आपण अजून एका पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. बघा इथं आपण काय केलं, 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन बीटा प्लस 1 हे इक्वेशन आपल्याकडे होतं. त्याचं आपण काय केलेलं आहे, राईट हँड साईडचा डिनॉमिनेटर सेम केलं. तेच जर आपण इक्वेशन मॉडिफाय केलं म्हणजेच 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन
बीटा प्लस 1 हे आपलं मेन इक्वेशन होतं. आपण त्याला काय करणार आहोत, मॉडिफाय करणार आहोत. म्हणजेच 1 बीटा आहे तसा ठेवला, 1 बीटा आहे तसा ठेवला आणि हा जो +1 आहे तो लेफ्ट हँड साईडला घेतला. म्हणजे हा येईल 1 अल्फा मायनस 1, 1 अल्फा मायनस 1. मग याचा आपण डिनॉमिनेटर सेम केला तर काय येईल, तर 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 बीटा. मग याच इक्वेशनला आपण जर रिअरेंज केलं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर इंटरचेंज केले तर आपल्याला मिळेल बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. बघा हे इक्वेशन कसं आलं, 1 बीटाचा रेसिप्रोकल घेतला जो काय आला बीटा, आणि याचा रेसिप्रोकल आला अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. म्हणजेच या दोन इक्वेशनवरून आपण सांगू शकतो की अल्फा आणि बीटामधलं रिलेशन. त्यानंतर आपण बघूया जे आपण एच पॅरामीटर मागच्या सेमिस्टरला शिकलो आहोत ते आपल्याला या ट्रान्झिस्टरमध्ये कसे कॅल्क्युलेट करता येत. तर बघा त्यासाठी आपण काय केलेलं आहे, सीई कॉन्फिगरेशनमधले एच पॅरामीटर फाइंड आउट करण्यासाठी त्याच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक इथं ड्रॉ केलेले आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 4 एच पॅरामीटर्स आहेत. कोणकोणते, इनपुट इम्पिडन्स, रिव्हर्स ट्रान्सफर रेशो, फॉरवर्ड करंट गेन आणि आउटपुट इम्पिडन्स. आणि त्याचे फॉर्म्युले पण मी इथं नोट डाऊन केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा या इक्वेशनमध्ये काय आहे, V1 डिवायडेड बाय I1. तर V1 म्हणजेच काय होतं, V1 म्हणजेच इनपुट व्होल्टेज. जे आपल्या ट्रान्झिस्टरच्या केसमध्ये काय असेल, इनपुट व्होल्टेज. जर आपण ट्रान्झिस्टर सीई कॉन्फिगरेशनमध्ये कनेक्ट केला असेल तर V1 काय असेल, V1 म्हणजे डेल्टा VB1, आणि V2 काय असेल, V2 म्हणजेच आउटपुट व्होल्टेज. मग बघा सीई कॉन्फिगरेशनमध्ये आउटपुट आपण कुठे कॅल्क्युलेट करतो, कलेक्टर आणि एमिटरच्या अक्रॉस. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज काय असेल, डेल्टा VCE. त्यानंतर I1 आणि I2. I1 म्हणजेच काय असेल, इनपुट करंट. I1 म्हणजेच इनपुट करंट. मग आपल्या केसमध्ये आपण इनपुट कोणत्या टर्मिनलला दिलेला आहे, बेस टर्मिनलला दिलेला आहे. म्हणजेच इनपुट करंट काय असेल, डेल्टा IB, आणि आउटपुट करंट काय असेल, I2 इज इक्वल टू आउटपुट करंट. सीई कॉन्फिगरेशनमध्ये आउटपुट करंट कशामधून फ्लो होईल, बरोबर कलेक्टर करंटमधून फ्लो होईल. मग कलेक्टर टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट काय असतो, IC. म्हणजेच आउटपुट करंट काय असेल, डेल्टा IC. म्हणजेच आपल्याला V1, V2, I1, I2च्या व्हॅल्यू मिळाल्या. त्याच्यावरून आपण हे 4 एच पॅरामीटर्स लिहू शकतो. पहिला पॅरामीटर आहे इनपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स म्हणजेच काय, इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट व्होल्टेज. मग त्याची व्हॅल्यू काय असेल, डेल्टा VBE डिवायडेड बाय डेल्टा VCE.
मग बघा तेच आपण ग्राफवरून व्हॅल्यू कशा फाउंड आउट करू शकतो. डेल्टा व्हीबीई म्हणजे चेंज इन बेस एमिटर व्होल्टेज. बघा इथं चेंज इन बेस एमिटर व्होल्टेज म्हणजेच काय असेल, VBE2 मायनस VBE1. VBE2 मायनस VBE1. इनपुट इम्पिडन्स म्हणजेच काय, V1 डिवायडेड बाय I1. V1 म्हणजेच काय, डेल्टा VBE आणि I1 म्हणजेच काय, डेल्टा IB. डेल्टा IB आपण कसा फाइंड आउट करतो, IB2 मायनस IB1 म्हणजेच डिनॉमिनेटरला काय येईल, IB2 मायनस IB1. तसंच रिव्हर्स ट्रान्सफर रेशोसाठी काय येईल, V1 डिवायडेड बाय V2. V1 डिवायडेड बाय V2. V1 म्हणजेच काय, डेल्टा VBE. डेल्टा VBE डिवायडेड बाय डेल्टा VCE. याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू. डेल्टा VBE म्हणजेच काय, VBE2 मायनस VBE1. VBE2 मायनस VBE1 डिवायडेड बाय V2 म्हणजेच काय, डेल्टा VCE. डेल्टा VCE म्हणजे काय असेल, डेल्टा VCE1 मायनस डेल्टा VCE2 किंवा डेल्टा VCE2 मायनस VCE1. त्यानंतर फॉरवर्ड करंट गेन. फॉरवर्ड करंट गेन म्हणजेच काय, I2 डिवायडेड बाय I1. I2 डिवायडेड बाय I1. मग बघा I2 म्हणजेच काय, I2 म्हणजेच काय तर आउटपुट करंट डेल्टा IC. डेल्टा IC डिवायडेड बाय इनपुट करंट डेल्टा IB. डेल्टा IC आपण कसं फाइंड आउट करू, IC2 मायनस IC1. IC2 मायनस IC1 डिवायडेड बाय डेल्टा IB म्हणजेच काय असेल, IB2 मायनस IB1. तसंच आउटपुट इम्पिडन्स HOE हा पॅरामीटर आपण कसा फाइंड आउट करू शकतो, I2 डिवायडेड बाय V2. बघा I2 म्हणजेच काय, आउटपुट करंट. I2 म्हणजेच आउटपुट करंट डेल्टा IC डिवायडेड बाय आउटपुट व्होल्टेज डेल्टा VCE. डेल्टा VCE म्हणजेच IC2 मायनस IC1 डिवायडेड बाय VC2 मायनस VCE1. VCE2 मायनस VCE1. यावरून आपण H पॅरामीटर फाइंड आउट करू शकतो CE कॉन्फिगरेशनसाठी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.